नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 2,348.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 65.87%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, नेटवेब टेक्नॉलॉजीज Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट. रेव्हेन्यू अप 31.8% year on year basis to rupees 333.99 crore. Profit jumps 16.6% year on year basis to rupees 30.32 crore. तर मित्रांनो, नेटवेब टेक्नॉलॉजीज लिमिटेडने Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 31.8%ने इन्क्रीज होऊन 333.99 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 16.6%ने इन्क्रीज होऊन 30.32 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,657.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.26%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टेक महिंद्रा Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट. रेव्हेन्यू डाऊन 0.2% क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस ॲट रुपीज 13,285 करोड. नेट प्रॉफिट डाऊन 21.4% क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस. तर मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.2%ने डिक्रीज होऊन 13,285 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 21.4%ने डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 281.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.15%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.95 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. मित्रांनो, विप्रो लिमिटेड Q3 रिझल्ट. कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 24% इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 3,354 करोड. डिव्हिडंड डिक्लेअर ॲट रुपीज 6 पर शेअर. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने इन्क्रीज होऊन 3,354 कोटी रुपये आला आहे आणि त्याचसोबत विप्रो लिमिटेडने 6 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 17,200 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 181.96%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज सबसिडरी एंटर्स इंटू 133 करोड रुपीज MOU विथ KHY इलेक्ट्रॉनिक इंडिया फॉर ॲसेट ॲक्विजिशन. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने KHY इलेक्ट्रॉनिक इंडियासोबत 133 कोटी रुपयांचा MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? ॲसेट ॲक्विजिशनसाठी. मला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 278.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये
13.20% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा. मित्रांनो, जिओ फायनान्शियल Q3 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स रिमेन्स फ्लॅट इयर ऑन इयर बेसिस ॲट ₹295 करोड. रेव्हेन्यू रायजेस 6%. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर फ्लॅट आहे आणि तो आला आहे 295 कोटी रुपये आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1300 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.93%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ॲक्वायर्ड्स 100% स्टेक इन रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरीमध्ये 100% हिस्सेदारी विकत घेतली आहे आणि आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी होली ओन सबसिडरी कंपनी बनवून गेली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.